नमस्ते, माझं नाव सुषमा रिठे. मी बिबीवाडीमध्ये 2017 पासून राहते. माझा प्लॉट हा 1990 मधला माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी घेतलेला, पण राहायला आम्ही नव्हतो. कंपाऊंड होतं, मग 2017 मध्ये आम्ही राहायला आलो. तर तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 22 पर्यंत मला काहीच त्रास नव्हता. पण इथे काही स्थानिक नगरसेवक होते जे मला जागा मागत होते माझ्या दारातली. तर मी त्यांना दिली नाही म्हणून त्यांनी 2022 मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून माझं घर आणि गोडाऊन पाडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग मी परत माझ्या जागेवर बांधकामासाठी परत आले देखरेखी बघायला. तर त्यांनी माझ्या जागेवर ताबा मारला होता आणि ते मला म्हटले की तुम्ही इथं यायचं नाही, नाहीतर तुमचा जीव जाईल, आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी मला धमकी दिली आणि मला तिथून पाठवलं. त्याच्यानंतर मी परत माझ्या जागेवर आले. तर मला त्यांनी म्हटले नाही तुम्ही इथं यायचंच नाही, म्हणून त्यांच्या काही गुंड लोकांना तिथे थांबवलं होतं आणि मग माझ्याशी मारहाण केली. माझ्या बहिणी, माझी आई, सर्वांना मारहाण केली आणि माझं डोकं भिंतीला आदळलं. तर त्यानंतर आम्ही ससूनमध्ये ऍडमिट झालो. 2-3 दिवस ससूनमध्ये ऍडमिट होतो. मग तिथून पण आमच्याकडे सर्टिफिकेट असूनही आम्हाला कुठंच ना पोलीस मदत करत होते ना कोणी. आम्ही ज्याच्याकडे कुठल्याही कार्यकर्त्याकडे गेलो, कुठल्या नगरसेवकाकडे गेलो, पण कोणीच आमची काही मदत करत नव्हतं. मग असंच आम्हाला भाऊंचं एक व्यक्तींनी, अविनाश खेडेकर भाऊंचं नाव सांगितलं की तुम्ही त्या व्यक्तीकडे जा, ते तुम्हाला पूर्णपणे मदत करतील. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमचा पूर्ण विषय जाणून घेतला, काय झालं, कसं काय झालं. मग त्यांना आमच्याबद्दल फार वाईट वाटलं. मग त्यांनी म्हटले दाखवा तुमचे मेडिकल रिपोर्ट दाखवा. मग आम्ही मेडिकल रिपोर्ट दाखवले. तर ते म्हणले तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जा. पोलीस स्टेशन मध्ये कसे ते गुन्हा दाखल करत नाही ना तुम्ही, बघा म्हटले जाऊन, मग माझ्याकडे परत या. मग आम्ही तिथे गेलो तर खूप मदत केली त्यांनी आणि मग तिथं त्या नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आणि आमची जागा आम्हाला परत मिळाली. तर हे सगळं भाऊंमुळेच, अविनाश खेडेकर भाऊंमुळेच हे सगळं आम्हाला भेटलं. मला माझी जागा भेटली आणि आता तेव्हापासून तर आतापर्यंत मी माझ्या जागेवर राहत आहे. लोकांना एकच सांगणं आहे की आपण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडून न देता एक चांगल्या सुशिक्षित समजदार व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या देशाचा विकासही होऊ शकतो, आपल्या शहराचा विकास होऊ शकतो. आणि अशा गुंड लोकांना ठेचण्यासाठी एक चांगला समजदार व्यक्ती नगरसेवक